एका प्रतिज्ञेनं, म्हणजे एका बाजूला श्रीमंती मिळणार नाही, मृत्यू नक्की झाला, अशा अवस्थेत माणसाचं जेव्हा मन हळवं होतं, त्या हळव्या मनाला बरं वाटावं म्हणून सावरकर समुद्राच्या किनाऱ्यावर गेले. आणि त्या समुद्र किनारी एक फार सुंदर महाकाव्य जन्माला आलं. नेमजसी ने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला. इच्छा बघा कशी होती. जिथे सावरकर बसले आहेत, या टोकापासून या समुद्राचं जे दुसरं टोक आहे तिथे आई आहे. समुद्र काय आम्ही बघत नाही का? समुद्र बघून आईची आठवण होते का? सागर किनारे दिल ये पुकार, गाणी आम्ही पण ऐकतो. जिथे सागरा धरणी मिळते तेथे तुझी मी वाट लावते. काय असेल ते असो, वाट बघा नाही वाट लावा, काही झालं त्याच्यामध्ये. पण समुद्र बघितल्यानंतर मनुष्याला आठवतो फक्त प्रणय. त्या समुद्राला बघितल्यानंतर आपल्या आईची आठवण यावी, आपल्या मातृभूमीमध्ये असलेल्या झोपडीतल्या गरिबांची आठवण यावी, आणि या सगळ्या गोरगरिबांचं दुःख दूर व्हावं म्हणून मी झटायला उभा आहे. हे सागरा, मृत्यूचं भय नाही, कारण मरायची खात्री घेऊनच आम्ही या रस्त्यावर उतरलो. फक्त मरण्यापूर्वी एकदा आईला बघावं, आईला भेटावं, ही इच्छा माझी पूर्ण करशील का रे? एक कडवं म्हणतो त्यातलं, त्या कडव्याचा अर्थ पहा किती छान. आज सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा म्हटलं की वाटतं काय देशप्रेमाचं गाणं आहे. आहेच ते गाणं, पण सावरकरांनी हेच शब्द मराठीत वापरलेत. ते सागराला उद्देशून म्हणतात, सागरा, या आकाशामध्ये नक्षत्र खूप असतील, तारका खूप असतील, पण या सगळ्या आकाश मंडळात भारत नावाचा तारा आहे, तेवढाच मला फक्त आवडणारा तारा आहे. इतर ठिकाणी माझं मन रमणार नाही. इंग्लंडमध्ये इमारती आहेत, माझ्याकडे झोपड्या आहेत, पण तुमच्या इमारती कितीही जरी मोठ्या असल्या तरी मला माझ्या आईची झोपडी जास्त आवडणार आहे. मला तुमच्या वैभवापेक्षा वनवास तिच्या वनातला आवडणार आहे. मनुष्य एखाद्या गोष्टीवर किती मनापासून प्रेम करू शकतो. आज आपण कोणताही चित्रपट मनापासून बघतो, याचं कारण आपल्या मनातल्या या भावना तो नायक साकार करत असतो. आपल्या मनातल्या या भावना, ज्या पवित्र भावना आहेत, ते तो नायक साकार करतो, म्हणून आपण तो चित्रपट बघतो. मला सांगा, सावरकर नावाच्या एका माणसाच्या चरित्राच्या कथात किती चित्रपटाचे नायक एकत्र येतील, की जो इतक्या संकटांना घेऊन सुद्धा सांगतो, नाही, मला माझा भारत नावाचा तारा आवडतो, आणि मी बॅरिस्टरीची बुद्धी शिकलो. हे लोक पदवी काढून घेतील, बुद्धी नाही. उद्या जगलो वाचलो तर हीच बुद्धी वापरून, नाही, याला कुस्तीमध्ये धोबी पछाड लावून इंग्रजाला आडवा केला, आपलं नाव नाही, भारत सिंहांचं राष्ट्र आहे, घाबरणारं राष्ट्र नाही. पण तरी ज्या आईसाठी मरायचंय तिला बघावं, तिचं दर्शन घ्यावं, यासाठी व्याकुळ झालेलं मन सावरकरांचं या काव्यामध्ये आहे. नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, सागरा नेमजसीने परत मातृभूमीला, सागरा प्राण तळमळला, सागरा सागरा नेमजसीने सागरा. तारा मंडळामध्ये अतिशय तेजस्वी अनेक तारे असले तरी मला भारत हाच तारा आवडणार, तेवढाच आवडणार.
नभी नक्षत्रे बहुत एक परित्या मज भरत भूमीचा साग इथे भव्य पदी मज भारी आईची झोपडी तिजवीर राज्य मज प्रिय सारसा वनवास तिच्या जरी बनेचा ती आम्रवृक्ष वत्सलतारे नव कुसुमयुताका सुनतारे कुमार कुलाल ही आधारी दबाग मला हाय मार्गा झाला सागरा प्राण तळमळला सीने परत मातृभूमीला सागरा तळमळला सागरा देवानं सावरकरांची प्रार्थना ऐकली, पण वेगळ्या पद्धतीला. सावरकरला अटक झाली. कल्पना अशी होती की अटक झाल्यावर इथेच खटला होईल, इथे फाशी होईल, पण असं झालं नाही. इंग्रजानं ठरवलं सावरकरांचा खटला भारतात चालवायचा. त्यानिमित्तानं देशाची भेट होईल. सावरकरांचा खटला भारतात चालवायचा, तिथेच शिक्षा सुनवायची. पण सावरकरांचा भारतामधला खटला असा गाजला महाराज. शिक्षेची कल्पना करा. इंग्रजाच्या विरुद्ध असंतोष निर्माण व्हावा असं वाङ्मय तुम्ही निर्माण करता, गुन्हा क्रमांक 1. आणि इंग्रजाला मारण्यासाठी प्रत्यक्ष शस्त्र पुरवता, गुन्हा क्रमांक 2. एका गुन्ह्यासाठी 25 वर्ष जन्मठेप सक्त मजुरी, 2 गुन्ह्यांसाठी 50 वर्ष सक्त मजुरी जन्मठेप अंदमान. अशी शिक्षा ठोठवल्यावर सुद्धा कोर्टाच्या कठड्यामध्ये उभा असणारा सावरकर हसला. न्यायाधीश म्हणतो, 50 वर्ष तुम्हाला तुरुंगात टाकलंय असं सांगितल्यावर हसता? हो, म्हणजे 2 कारणासाठी हसतो. 1, मी इतका तुम्हाला त्रासदायक आहे हे माहीत असताना तुम्ही मला जिवंत ठेवताय. आणि दुसरं, माझी शिक्षा केव्हा सुरू होती? 1911 साली, 1911. आणि संपवण कधी? 50 वर्षांनी, म्हणजे 1960, 1960. सावरकर म्हणले, न्यायाधीश, 1960 सालापर्यंत इंग्रजाचं राज्य भारतात राहील याची काही खात्री तुम्हाला आहे का? जिथं तुमचं राज्यच नाही, माझी शिक्षा कुठे चालू ठेवणार आहात येण्यासारखे? स्वतःच्या बद्दल काय तुम्ही कल्पना केली? 60 सालापर्यंत तुम्ही थांबणार आहात? सावरकरांच्या 32शीला देवाचा आशीर्वाद आहे. खरंच 60 पर्यंत थांबला नाही, 47ला. 60 सालापर्यंत कुठला टिकला इंग्रज? पण एक आश्चर्य आहे का? सावरकरांना शिक्षा भोगण्यासाठी ज्या अंदमानला पाठवलं, त्या अंदमानच्या विमानतळाचं आजचं नाव आहे स्वातंत्र्यवीर सावरकर हवाई अड्डा. काय कल्पना कराल? आणि खरंच त्याच्यापेक्षा मोठा चमत्कार आहे का? सावरकर गेले होते 50 वर्षासाठी, पण ते परत आले 10 वर्षात. का सांगतो. काही लोकांनी खूप रागावून आक्षेप घेतला होता. अंदमानामध्ये सावरकर फक्त 10 वर्ष होते, 20-20 वर्ष लोक राहिलेत, 25-25 वर्ष लोक राहिलेत, त्यांचं नाव तुम्ही विमानतळाला दिलं नाही. 10 वर्ष झालेल्या माणसाचं नाव तुम्ही विमानतळाला दिलं.
पार्सालिटी करतात लेखाचे. तेव्हा भारत सरकारने किती छान उत्तर दिलं. सावरकर 10च वर्ष राहिले, बाकीचे अनेक कैदी 20-20 वर्ष सुद्धा राहिले. पण बाकीचे नुसते राहिले, इतर कैद्यांच्या सुधारासाठी कोणी प्रयत्न केले नाहीत. हे इतर कैद्यांना मी सुधारून दाखवीन हा प्रयत्न फक्त सावरकरनी येथे कैदखान्यामध्ये केलेला असल्यामुळे अंदमान त्याच्या नावे प्रसिद्ध होणार. म्हणून विमानतळाला नाव 47 पासून आपल्या सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर हवाई अड्डा. आपण कल्पना करा, एवढेसे कष्ट झाले तर आपण काय थकतो. आमच्या काकाने एकदा विचारलं होतं, काका माझं संध्याकाळी कीर्तन आहे, याल ना? बघतो का? अहो दिवसभर मी ऑफिसात असतो, इकडे एसी चालू, वर पंखा चालू, त्यात हा काम चुकून बसलेला चालू. पुन्हा एकदा सगळ्या समूहाला धन्यवाद. हे यासाठी की संकटाची पूर्वकल्पना घेऊन तयारी आहे, यासाठी धन्यवाद. हे शिवाजी राजांचा असो, सावरकरांचा असो, तत्व सगळेजण अंगीकारतायत. या दोन महापुरुषांच्या जीवनाचं हे सूत्रच होतं की प्रतिकूल तेच घडेल अशी कल्पना करून आपण तयार राहायचं. शत्रूला कधीही दुर्बळ समजायचा नाही. आता लाईट हा तसा आपला शत्रू नव्हे, पण त्याचं जाणं हे आपलं वाईटाचं शत्रुत्व करणार आहे. त्याला दुबळा समजायचं नाही, तो कधी जाईल. आपल्याकडे तयारी पाहिजे. कल्पना नव्हती, उघड आणायचं नाही. नंतर शिवाजी राजांच्या जीवनाचं सूत्र पहा तुम्ही, सातत्याने त्यांच्या चरित्रामध्ये दिसून येईल. अफजल खानाला जेव्हा भेटायला गेले, काही होऊ शकेल, आपली तयारी पूर्ण पाहिजे. ही राजांची भूमिका. आणि अफजल खानाची तेव्हा भूमिका काय होती? ती काय करणार आहे, काय झालं कल्पना करा. जो दुसऱ्याला दुर्बळ समजतो तो नष्ट होतो. त्यामुळं आपण सुद्धा कधीही ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जाऊ नये. आज भारताचं वाटोळं करणारे सर्व शत्रू खऱ्या अर्थाने भारतापेक्षा सबळ आहेत. यांना तोंड द्यायला भारत पुरेसा सबळ नाही. म्हणून ती सबळता मी निर्माण करीन अशी प्रतिज्ञा करायची आहे. काय बाकीचं सगळं आहे, मला काय करायचंय, बस पत्ते खेळायला फुकणे. आरामखोर, मला काय करायचंय काय? मी व्यायाम करीन, मी शस्त्र तयार करीन, मी माझी शरीर यष्टी चांगली तयार करीन, मी बुद्धिमत्ता चांगली तयार करीन. उद्या पोलीस किंवा सैनिक दल जेव्हा भारताच्या रक्षणासाठी उभं राहील तेव्हा त्यांच्या बरोबर मी उभं राहील, त्यांच्या आधारासाठी. म्हणणं काहीतरी ते काय सगळे करतायत. मग तुला काय श्राद्धाला जेवायला बोलवलं होतं फक्त? शत्रूला दुर्बळ समजणं ही चूक नाही, हे पाप आहे आपल्या देशात. शत्रू काही करेल, तुझी तयारी जबरदस्त पाहिजे. सावरकर मरणाची तयारी करून उभे होते. पण अंदमान त्यांना मिळाल्यानंतर आपण आता या मुद्द्यावर होतो की ऑफिसमध्ये 8 तास बसलो आणि प्रवासात लोकलमध्ये अर्धा तास घालवला तर मी दमतो. संध्याकाळी काही मला काम होणार नाही. आणि सावरकर सक्त मजुरीचं काम करत होते 10-10 तास. सक्त मजुरीचं म्हणजे काय काम होतं थोडं ऐका. नारळ सगळ्यांना माहितीये. नारळाच्या शेंड्या सोलून काढायच्या, त्या शेंड्यांना परत हातोडीनं ठोकायचं,
त्याची तुसं वेगळी करायची आणि त्याच्या दोऱ्या तयार करायच्या. तुम्ही एक नारळ सोलून एक दोरी करायचा प्रयत्न करा, हाताची चामडी निघून हात सोलवटून जातात. असं काम 10 तास करायचं. त्याच्यानंतर मधल्या सुट्टीत जेवण जे मिळेल ते इतकं भयानक आहे. मी सावरकरांच्या पुस्तकातलं सांगत नाही, भारत सरकारच्या पुस्तकातलं सांगतो की या कैद्यांच्यासाठी जे जेवण असेल त्याच्या भाजीमध्ये गांडोळाचे तुकडे सुद्धा निघत. ज्याच्या भातामध्ये खडे इतके असतील, रोटी चिंगम सारखी चबक चबक असेल आणि आमटी प्यायची असेल तर अक्षरशः नाक दाबून प्यायला लागेल इतका घासलेटचा वास असेल. असं 10 वर्ष काढायचे साहेब. 2 दिवसाचा उपास नाही करायचा तुम्हाला. असं अन्न खाऊन हे 10 वर्ष शेंड्या सोडणं, ठोकणं, दोऱ्या करणं हे कमीच पडलं. म्हणून जेव्हा ते खोबरं फोडलं जाईल तेव्हा त्या खोबऱ्याचे तुकडे एका दगडी भांड्यात ठेवले जातील. त्याच्यावर एक लोखंडी रॉड असेल, त्या रॉडला कैदी बांधायचा आणि त्या भांड्याभोवती त्यांनी 4 तास 5 तास फिरत राहायचं. ज्यायोगे तो लोखंडी रॉड खोबऱ्याच्या तुकड्यावरनं फिरत राहील आणि खोबऱ्याचं तेल निर्माण होईल. 10 तास असा रॉड फिरवून झाल्यानंतर ठणकत्या अंगाने या माणसाने कैद्यांच्या साक्षरतेचे वर्ग घ्यावे. काम करत असताना ते शेजाऱ्याच्या कैद्याला विचारायचे, वाचता येतं का? लिहिता काय? चेष्टा करता? वाचताच येत नाही तर लिहिता येत असं कुठं असतंय काय? मग शिकायचंय का? काय उपयोग आहे? काय उपयोग आहे म्हणजे? अरे वेड्या, आपल्याला काम करण्यापुरतं इंग्रज बाहेर काढतो, काम झालं की आत टाकून देतो. खुल्या हवेमध्ये पटांगणामध्ये गार वारा खात काम नसताना शांत बसणं केवढा आनंद असतो. तो आपल्याला मिळतो का रे? नाही रे मिळत. हा आनंद मिळू शकतो तुम्ही जर वर्गाला बसलात तर. आपण अंगणात वर्ग घेऊ, पण पाटी नाही, पेन्सिल नाही, सावरकर करायचं काय? वाळू घ्यायची, वाळूवर बोटाने गिरवायचं. अख्खी हनुमान चालीसा शिकवली कैद्यांना लिहून. मला सांगा, अलीकडच्या काळात पेशन्स किती पाहिजे हे शिकवायला. त्या कैद्याचं तो शिकायला आलेलं नाही बरं, तुमच्याकडं फी मिळणार नाही. उलट हे केल्याबद्दल जेदर शिव्या घालतोय, काय सावरकर करतोय, काय बघून घेता जेदर? मला आंतरराष्ट्रीय न्याय माहिती आहे, मी बॅरिस्टर परीक्षा दिलेला माणूस आहे. कैद्याला शिकायचा अधिकार आहे. तो शिकत असताना तुम्ही जर मध्ये काहीतरी तंगड घातलं तर मी ही तक्रार कमिशनरकडे करू शकतो आणि कमिशनरला जर कळलं तुमची नोकरी जाऊ शकते. काय करूया? पोटावरच पाय देतोय हरामखोर. पण कैद्यांना माहित नव्हतं हे, त्यामुळे ते घाबरायचे. म्हणजे मी काय घाबरू, मला माहिती आहे तुझा बाप कोण आहे इथे ते. काही मुलांनी मला सांगितलं होतं कैद्यांच्या सुधाराचा प्रयत्न किरण बेदींनी सुद्धा केला. त्यांचं तुम्ही का नाही कौतुक करत? म्हणलं कोण नाही कौतुक करत, कौतुकच करायला पाहिजे. असंच केलं त्यांनी, पण फरक कळला पाहिजे. किरण बेदी जेलर आहेत, सावरकर कैदी होते. जेलरचा विरोध घेऊन त्यांनी साक्षरता वर्ग केला आणि वाचता यायला लागल्यावर सगळ्या कैद्यांना सांगितलं दिवाळीच्या वेळेला घरी चिठ्ठ्या पाठवा आणि मिठाई मागवू नका लेको, मिठाई बरोबर एक एक पुस्तक मागवा. 300 पुस्तकं 400 पुस्तकं येतील तेव्हा रोज आपल्याला नवीन पुस्तक वाचायला मिळेल. कैद्यांनी घरी पत्र लिहिली, पुस्तकं आली. कैद्यांसाठी ग्रंथालय निर्माण, त्या ग्रंथालयाच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय उत्सवांचं निर्माण. हे जे सावरकरांचं काम आहे हे दुसऱ्या कोणी त्या अंदमानात केलं नाही, म्हणून त्यांचं नाव विमानतळ आहे. पण इतकं सगळं करून हा पठ्ठ्या गप नाही बसायचा. एक गंमत सांगतो, सावरकरांना कविता करायचा जबरदस्त नाद. ते तुरुंगाच्या कोठडीत जाऊन कविता करायचे. आता लिहायची कुठे? तर भिंतीवर. हातात बेड्या असताना भिंतीवर कोण कविता लिहितो का? बरं, इतक्या कविता लिहिल्या की भिंत भरली. त्या जेलरला वाटलं आता या भिंतीवरच्या कविता पुसल्या की तात्या फ्रस्ट्रेट होईल. फ्रस्ट्रेट अलीकडे असं म्हटल्याशिवाय भावना कळत नाही, खचून जाईल. फ्रस्ट्रेट त्याने डांबरवाला आणला, चुनावाला आणला. त्या चुन्याने अख्खीच्या अख्खी भिंत लिंबून टाकली. तो वाट बघत होता सावरकर चिडतील.
ती सगळी चुन्यांनी भिंत रंगवल्या बरोबर सावरकर म्हटले थँक्यू. तो जेलर म्हणला कायकू थँक्यू. ते म्हणले कायकू काय, हे सगळं जे लिहिलं होतं ते मी पाठ केलं होतं, नवीन कुठे लिहू हाच माझ्या समोर प्रश्न घेतला होता. तुम्ही मला रंगवून दिलेला आहे. किती चांगली भाषा, किती चांगली भाषा.